आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत। सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक अभयचं जांभूळयुक्त जंबुआसव मधुमेहींसाठी संजीवनी। पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। सत्ताधारी आणि विरोधकांची दुपारी पत्रकार परिषद होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरेंनी घेतली मातोश्रीवर बैठक। मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात मांडण्याच्या दिल्या सूचना। बैठकीत मुंबईतील विविध घटनांबाबत चर्चा। मुंबई महानगरपालिकेत भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार। प्रभाग क्रमांक 138 मधील एमआयएमच्या नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द झाल्यानं भाजपला होणार फायदा। चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। एवढंच मी म्हणतो, सोडून जातील की नाही मला माहित नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा। पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय। मग मुख्यमंत्र्यांना कोण भेटतं तेव्हा मला विश्वासात घेतलं जातं काय? शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमधील भेटीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली। आषाढी वारीचा इतिहास जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार। वारीची परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन। आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी। पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित।